आपण 6th मॅथ्सचा प्रॅक्टिस सेट 33 मधला क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलेलं आहे, सेम तसंच आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये ट्राउझर आणि शर्ट कोण प्रॉफिटेबल आहे ट्रान्झॅक्शन ते काढायचं होतं. आता इथं काय दिलं, दोन व्यक्ती दिले, रामराव आणि श्यामराव. क्वेश्चन काय आहे, रामराव बॉट अ कबर्ड, कपाट घेतलेला आहे ₹4,500 ला आणि सोल्ड इट 4,950. तर श्यामरावने सिविंग मशीन, शिलाई मशीन घेतलेला आहे 3,500 ला आणि सोल्ड इट फॉर 3,920. पहिला आपण प्रॉफिट आहे की लॉस हे काढून घेऊया, मग पर्सेंटेज कसं काढायचं आहे. सेम गेला क्वेश्चन सारखंच 2 पार्ट्स करून घ्या आणि इकडे रामरावचे ट्रान्झॅक्शन घेऊया आपण आणि इकडे श्यामरावचे. ओके, रामरावची कॉस्ट प्राइस दिलेली आहे, सेलिंग प्राइस पण दिलेली आहे. तर कॉस्ट प्राइस काय आहे, घेतले खरेदी केली आहे ₹4,500 आणि सोल्ड कितीला केली आहे ₹4,950. कॉस्ट प्राइस जास्त आहे का सेलिंग प्राइस जास्त आहे, सेलिंग प्राइस जास्त आहे. तर प्रॉफिट झालेला आहे आणि ह्याचा आन्सर इनडायरेक्टली त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की हु इज मोर प्रॉफिटेबल, म्हणजे दोघांना प्रॉफिटच झालेला आहे, फक्त तो किती जास्त झालाय हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर प्रॉफिट काढण्यासाठी आपण कसं करतो, SP मायनस CP. SP किती आहे 4,950 मायनस 4,500. आपल्याला आन्सर काय मिळेल 450. रफ वर्क करत जावा इनडायरेक्टली, कारण ह्या अमाऊंट खूप सोप्या आहेत करण्यासाठी पटकन, कारण राऊंड फिगर असल्यामुळं आन्सर लगेच निघतं. तर पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज कसे काढायचे आहे, गेल्या क्वेश्चन मध्ये सांगितले, जो काही प्रॉफिट झालाय त्याला डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस CP इंटू 100 का, कारण आपण पर्सेंटेज काढणार आहे. ठीक आहे, प्रॉफिट किती झालाय 450 डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस किती आहे 4,500 आणि हे इंटू 100 पर्सेंटेज साठी असतात. 0 0 0 0 कॅन्सल. 45 न 450 ला डिवाइड केला तर आन्सर आपल्याला 10 मिळेल. 10% प्रॉफिट झाला. आता हे कसं केलं, 45 10 चा 450, आपल्याला टेबल्स माहीतच असतात. तसं आता श्यामरावचं काढूया. सो श्यामरावची कॉस्ट प्राइस, ज्यांनी सिविंग मशीन घेतले, शिलाई मशीन, तर खरेदी कितीला केलं त्यांनी 3,500 ला आणि सेल कितीला केलाय सेलिंग प्राइस 3,920. बघा, कॉस्ट प्राइस जास्त आहे का सेलिंग प्राइस जास्त आहे, ऑफकोर्स सेलिंग प्राइस जास्त आहे, प्रॉफिट झालेला आहे. तर तो प्रॉफिट किती झालाय, प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे SP मायनस CP, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस काय आहे 3,920 मायनस 3,500. आन्सर काय मिळणार आहे आपल्याला 420 रुपीज प्रॉफिट झालेला आहे. तर ह्याचे पर्सेंटेज काढून घेऊया आपण. पर्सेंटेज कसं काढायचं आहे, प्रॉफिट डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100. प्रॉफिट 420 डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस 3,500 इंटू 100. सोपं करण्यासाठी 0 0 0 0. 35 न 420 ला डिवाइड करायचं. आता तुम्हाला गेल्या वेळी मी शिकवले टेबल कसा तयार करायचा आहे. सो मी आता ह्यामध्ये टेबल्स तयार करायला घेत नाही आहे. 35 इथं 42 आहे, 35 1 जा
35 रिमेनिंग 7 हा 0 खाली घ्यायचा आहे. 35 2 जा 70. तर आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे 12%. लास्टचं लाईन तुम्ही लिहायची आहे. ओके, की काय लिहायचं आहे हुज ट्रान्झॅक्शन इज मोर प्रॉफिटेबल. आपल्याला बघितलं शामरावचे 12% आहेत, रामरावचे 10% आहेत. तर कुणाला जास्त प्रॉफिट झालाय शामरावला. सो शामराव's ट्रान्झॅक्शन इज मोर प्रॉफिटेबल. समजलंय का बघा. लक्षात प्रॅक्टिस जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला सोपं जाईल. मॅथ्स हे खूप सोपं आहे, फक्त प्रॅक्टिस महत्त्वाची आहे.